मनाशी पक्क धरलंय की ह्या वर्षी श्रावण पुरेपूर पाळणार आहे. त्यासाठी नॉनव्हेजचा सगळा बेत केला होता. म्हणून किचन सगळं घासून पुसून काढलं. सगळं किचन क्लीन झाल्याच्या नंतर विचार केला की चला फेस पॅक लावूया, कारण आठवड्यातून 2 वेळा मी स्किनची काळजी घेतेच. तसंही दीपक नाईट शिफ्टला गेला होता, म्हणून चला आपल्याकडे जास्त वेळ आहे म्हणून मुलतानी माती आणि कच्चं दूध एकत्र केलं. 10-15 मिनिटं ठेवलं आणि छान चेहरा धुवून घेतला. थोडा फरक पडतो चेहरा आणि मुलतानी माती तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला पार्लरचा खर्च अवॉइड करायचा असेल. दुसऱ्या दिवशी ऑफिसवरनं सुटली आणि स्टेशनमधून सफरचंद आणि केळं घेतलं. शनिवारी मला इडली किंवा डोसे बनवायचे होते, म्हणून माझ्याकडे राशनचे तांदूळ संपले होते, म्हणून स्टोअरला गेली होती लोकलला. तिथे राशनचे तांदूळ नव्हते. लक्षात आलं की रिलायन्समध्ये कमीवाले तांदूळ आहेत, म्हणून तिकडनं मी ते तांदूळ घेतले आणि जे की मला आवडले नाही, पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता कारण राशनचे तांदूळ नव्हते, म्हणून मी ते घेतले. व्हिडिओ करत असताना बघितलं तर टिकली नव्हती, म्हणून पटकन टिकली लावून घेतली. जे काही फळं वगैरे आणली होती ती ठेवून दिली. आणि ह्या भाजीला तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा, कारण आमच्याकडे शेगलाची भाजी बोलतात आणि खूप छान लागते. ह्यांच्या फुलांची भाजी तर अप्रतिमच लागते. तर दीपक गेला होता आयंशला डेकेरला पिक करण्यासाठी आणि त्याच्या नाकाला बघितलं तर लागलं होतं. मी म्हटले अरे मला दाखव, पण तो अजिबात मला दाखवायला तयार नव्हता. आणि तसं छोटं मोठं लहान मुलांना लागत राहतं, कारण स्कूलमध्ये डेकेअरमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. तरी मी आयंशला विचारते आयंश कुठे लागलं, तो बोला स्कूलला पडलो. सो आज खूप कंटाळा आला होता, मग साधंसं कालवण आणि भात होता. मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा. चलो बाय.